हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी प्रीतल अँड वेलकम टू माय चॅनल ज्याचं नाव आहे प्रीतल्स व्लॉग. आजचा व्लॉग आहे माझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन. ह्या 3 गोष्टी वापरून मी माझं सकाळचं स्किन केअर रुटीन करते, ज्यामुळे माझी स्किन छान मॉइश्चराईज दिवसभरासाठी राहते, चेहऱ्याला एक सुंदर असा तजेलदारपणा येतो. तर आजचा हा व्लॉग माझा मॉर्निंग स्किन केअर रुटीनवर आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर नक्की लाईक करा. सकाळी अंघोळ झाल्यानंतर लगेचच मी माझं मॉर्निंग स्किन रुटीन करायला घेते, कारण अंघोळ केल्यामुळे त्वचेची रंध्र ओपन झालेली असतात आणि आपण जे काही त्यांना देऊ ते छान ॲब्झॉर्ब करतात. माझी स्किन ड्राय स्किन ह्या मोडमध्ये मोडते, त्यामुळे मी विटॅमिन सी सिरम तर लावते. डी एक्सपर्टचं विटॅमिन सी सिरम मी लावते, ज्याच्यामुळे एज स्पॉट्स, ॲक्ने स्पॉट्स आणि डार्क स्पॉट्स करेक्शन व्हायला मदत होते. तर हे विटॅमिन सीचं सिरम मला माझ्या डर्मॅटॉलॉजिस्टने दिलं आहे आणि डॉक्टरच्या रेकमेंडेशनने मी हे घेतलं आहे. ह्याचे 4 थेंब असं छान पंपने मी 4 थेंब बोटांवर घेऊन पूर्ण स्किनला हलक्या हाताने लावून घेते. विटॅमिन सी सिरम हे आपल्यासाठी अतिशय मस्ट आहे आणि 40शी नंतर तर विटॅमिन सी सिरम हे प्रत्येक स्त्रीने लावावं असं मला वाटतं, कारण त्यामुळे स्किनला एक खूप छान टेक्स्चर आणि स्किन खूप सॉफ्ट होते आणि इवन स्किन होते. त्याच्यानंतर मी लावलं मॉइश्चरायझर. निवियाचं मॉइश्चरायझर लावलं, निविया क्रीम. हे थंडीच्या दिवसात मी ही क्रीम वापरते आणि अदरवाईज मी निवियाचं लोशन वापरते. निविया हे खूप चांगली क्रीम आहे, खूप जास्त मॉइश्चरायझर ह्याच्यात आहे. माझी स्किन ड्राय स्किनमध्ये मोडते, त्यामुळे मला ऑइलीपणा लागतो, म्हणून मी निवियाचं क्रीम लावते. आणि निवियाची क्रीम जे आहे ते थोडंसं घट्ट असल्यामुळे छान बोटांनी त्याला मसाज करावा लागतो. हे मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर मी हलक्या बोटांनी पूर्ण चेहऱ्याला गोलाकार असं मसाज करून घेते, म्हणजे जेणेकरून हे जे मॉइश्चरायझर आहे ते माझ्या स्किनमध्ये, रंध्रांमध्ये खूप आतपर्यंत जाईल, डीपली जाईल आणि स्किन खूप छान ते ॲब्झॉर्ब करेल आणि खूप छान असा तुकतुकीतपणा आणि सॉफ्टनेसपणा स्किनवर येतो. हे बघा, हलक्या बोटांनी आणि हलक्या हाताने मी छान मसाज करून घेतला पूर्ण चेहऱ्याला, ओठाच्या बाजूला, नाकाच्या बाजूला जिथे जास्त ड्रायनेस असतो तिकडे मी पूर्ण बोटांनी छान हे मॉइश्चरायझर आतमध्ये मुरू द्यायला दिलं आणि त्याचबरोबर मी खाली मानेकडेही केला, ज्यामुळे पूर्ण चेहरा असा छान मॉइश्चराईज होतो आणि खूप छान असा सॉफ्ट होतो. डोळ्यांच्या बाजूने हलक्या बोटांनी मी मसाज करून घेतला, भुवयाला करून घेतला आणि आता वेळ आली आहे सनस्क्रीन, जे अतिशय मस्ट असं आहे. मी लॅक्मेचं सन एक्सपर्टचं हे 50 SPFचं लाईट वेट जेलचं हे सनस्क्रीन मी वापरते, जे अगदी क्विक ॲब्झॉर्ब आहे आणि नॉन स्टिकी आहे आणि खरं तर हे ऑल स्किन टाईपसाठी आहे. पण माझे ड्राय स्किन आहे आणि मला हे खूप छान जमलं, कारण काही जे सनस्क्रीन आहे ते खूप ऑइली होतात. ते सुद्धा मी थोडंच घेतलं, कारण मी पूर्ण दिवस आज घरीच राहणार होते, त्यामुळे चेहऱ्याला पुरेल इतकं मी हे सनस्क्रीन घेतलं आणि पूर्ण चेहऱ्याला लावून छान हलक्या हाताने मसाज करून घेतला. मॉइश्चरायझर असो किंवा विटॅमिन सी सिरम असो किंवा सनस्क्रीन, हे जेव्हा आपण चेहऱ्याला लावू तेव्हा खूप हलक्या हाताने असा मसाज करायचा आणि मसाज झाल्यानंतर मी अगदी हलक्या हाताने चेहऱ्याला बोटांनी चिमटे काढून घेतले आणि आता मी गुदगुल्या करते, जेणेकरून माझ्या चेहऱ्याचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते खूप छान मुवमेंटमध्ये होईल आणि माझ्या चेहऱ्याला मला जो रिझल्ट हवा आहे तो छान असा मिळेल. आणि नंतर मी पूर्ण पंजाने म्हणजे हाताने आणि बोटांनी थपथपवून घेतलं, अगदी चेहऱ्याला असं खूप छान असं दाबून घेतलं आणि बोटांनी आता मी त्याला छान असं थपटी मारून घेते, जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन छान होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे लिप बाम. हा लिप बाम मी ऑइल अँड पेटल्स यांच्याकडून घेतला आहे, ऑर्गॅनिक लिप बाम आहे आणि फायनली मी हा ओठांना लावून घेतला, जेणेकरून ओठसुद्धा या थंडीच्या दिवसात छान मॉइश्चराईज राहतील. आणि सगळ्यात शेवटी मी स्वतःला पॅम्पर केलं, स्वतःलाच माझ्या स्किनला मी शाबासकी दिली आणि तिला खूप प्रेम केलं आणि छान असं गुगली वुगली वुक्श करून घेतलं आणि आजचा दिवस खूप छान जाईल असं मी माझ्या स्किनला सांगितलं. आणि अशा प्रकारे हे माझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन झालं, जे मी तुमच्याबरोबर शेअर केलं. तर अशा प्रकारे मी आज स्वतःला पॅम्पर करून घेतलं. मला असं वाटतं की प्रत्येकीने आठवड्याचा 1 दिवस स्वतःकरता ठेवावा, ज्याच्यामध्ये आपण आपलं स्किन केअर, हेअर केअर करून स्वतःला पॅम्पर करावं आणि एक छान असा सकारात्मक विचार आपल्यामध्ये घ्यावा. आपल्याला कोणी सुंदर दिसायला हवं, तू सुंदर दिसतेस असं म्हणण्यासाठी नाही, तर स्वतःसाठी आणि स्वतः प्रेझेंटेबल राहण्यासाठी असं ग्रूमिंग किंवा असं पॅम्परिंग मस्ट आहे. तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. मी स्वतःला आठवड्याचा 1 दिवस देते, जो मी फक्त माझा असतो, ज्याच्यात मी स्वतःला पॅम्पर करते. तर ह्या आहेत ह्या 3 गोष्टी ज्या
मला माझ्या मॉर्निंग स्किन केअर रुटीनमध्ये उपयोगी पडतात आणि ज्यामुळे माझी स्किन छान तजेलदार आणि मॉइश्चराईज दिवसभर राहते आणि एक वेगळा कॉन्फिडन्स मला मिळतो. तर असा होता हा आजचा व्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की कमेंटद्वारे सांगा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असे काही व्हिडिओज तुम्हाला नक्की पाहता येतील. पुन्हा भेटू एका नवीन व्लॉगने. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि नमस्कार.